नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. आज ठाणे शहरामध्ये जातीत खासदार नरेश म्हस्के यांचा नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होते. या शेतकऱ्याचे आयोजक विकास रेपाळे यांनी आपल्या भाषणात एक अशी खंत व्यक्त केली की यापूर्वीचे खासदार यांना आम्ही वारंवार विविध कार्यक्रमाला बोलत होतो, परंतु ते कधी आमच्या कार्यक्रमाला आले नाही. परंतु अतिशय महत्त्वाची मुंबईतील बैठक सुरू असताना ती सोडून नवनिर्वाचित खासदार हे सत्कार समारंभाला आले. असा खासदार या ठाणेकरांना हवा होता आणि म्हणूनच ठाणेकरांनी म्हस्के यांना निवडून दिले, असे देखील विकास रेपाळे यांनी यावेळी मत व्यक्त केले आहे. आज या ठिकाणी ज्या प्रभागातून नगरसेवक म्हणून माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पहिल्यांदा निवडून दिलं आणि कायम सातत्याने अशाच पद्धतीने आमच्या सगळ्या पक्षावरती त्यांनी प्रेम केलं आणि सातत्याने मला निवडून देत आहे. त्या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विविध सोसायट्या असतील, विविध विभाग असतील, त्यांचे सर्व नागरिक आज एकत्र जमले. खूप आनंद झाला, कारण ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो, ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आणि यांच्या आशीर्वादामुळे आज मी खासदारकीपर्यंतची मजल मारू शकलेलो आहे. या खासदाराच्या सत्काराच्या कार्यक्रमापेक्षा माझ्या दृष्टीने आभाराचा कार्यक्रम हा महत्त्वाचा होता. मी त्यांचा आभार मान्य करता या ठिकाणी आलेलो आहे आणि यांचं असंच प्रेम आमच्यावरती राहणार आहे आणि त्यांनी ठेवावं अशी विनंती मी त्यांना केलेली आणि त्यांच्या विश्वासात पात्र ठरण्याचं आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे काम करतात त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्याकरता काम करू हा शब्द मी त्यांना आमच्या नगरसेवकांच्या वतीने, विकासच्या वतीने, नम्रताच्या वतीने, आमच्या इतर सर्व नगरसेवकांनी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना मी आज या ठिकाणी दिलेलं आहे. साहेब, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज जन्मदिनांना बैठक पार पडलेली आहे. त्या ठिकाणी संपूर्ण योजनांबाबत जे आहे उहापोह झालेला आहे. कशा प्रकारे योजना नागरिकांपर्यंत आपण पाहताय की ठाणं आहे, पहिली सुरुवात या ठाण्यातून होत असते. आमच्या ठाण्यामध्ये गेले 3 दिवस योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक ठिकाणी शिवसेना शाखा असेल, आमच्या महायुतीतील घटक पक्ष असतील, त्या सगळ्यांच्या वतीने लोकांपर्यंत या योजना घेऊन जाण्याचे जे काम आहे ते सुरू झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी फॉर्म भरणं असेल, लोकांना मदत करणं असेल, हे सर्व काम या ठिकाणी सुरू आहे आणि या सर्व योजना लोकांपर्यंत आम्ही पोचवू आणि लोकांना आपल्यासाठी केवळ एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचं सरकार आपल्या पाठीशी राहणार आहे. तुमच्यासाठी केवळ आमचं सरकार उपयोगी आहे आणि ह्या योजना पुढे अशाच कायम ठेवायच्यात आणि या कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा याच महायुती सरकारची गरज आहे. हे लोकांपर्यंत आम्ही नेऊन पोहोचवणार आहोत. आमचा कार्यकर्ता पदाधिकारी लोकांपर्यंत जाणार आहे. सर, काही ठिकाणी ॲपवरती जे अपलोड आहे त्याच्यामध्ये उशीर होत होता. काही उशीर होत नाही आहे. केवळ हा बनाव आणि चुकीच्या पद्धतीच्या कल्पना, चुकीच्या पद्धतीचे गैरसमज काही मंडळी, काही पत्रकारांना हाताशी धरून करत आहेत. ॲपवरती जाण्याची काही गरज नाही आहे. हे सर्व फॉर्म ऑफलाईनसुद्धा या ठिकाणी घेत आहेत. केवळ एकाच वेळी जर महाराष्ट्रामध्ये एकाच ॲपवर एकाच वेळी जर लोक डाउनलोड करत असतील तर क्वचित एखाद्या ठिकाणी कुठेतरी थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या असतील, त्याची काही गरज नाही. परंतु हा बनाव या ठिकाणी रचला जाते कारण विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आता त्यांना कळतंय आपलं काही खरं नाही. हा भाऊ, या भावावरती सर्व बहिणी विश्वास ठेवणार आहेत हे यांच्या आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ह्या अशा पद्धतीचे बनाव लोकांकडनं रचले जाते. गृहनिर्माण संस्थांची व तेथील रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यासाठी व त्यांना धाक मिळण्यासाठी शासनाने कायद्यात बदल करून योग्य तो कायदा अंमलात आणावा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली. अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये जुन्या मोडकळी झालेल्या इमारतींचा गृहनिर्माण प्रकल्प खूप वेग घेत आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्या कराराद्वारे विकासाची नेमणूक करतं. त्यातील काही जण विकासकाकडे जागा पण ताबा देतात आणि काहींचा अज्ञानाचा फायदा घेऊन विकासक
कराराद्वारे बांधून ठेवल्याचेही प्रकार घडत आहेत. अध्यक्ष महोदय, सद्यस्थितीत वर्षानुवर्ष अनेक प्रकल्प जे आहेत ते रखडल्यामुळे हजारो रहिवासी जे आहेत ते अतिशय त्रस्त आहेत. यामध्ये ठाण्यामध्ये नौपाडा पाचपाखाडी भागात तर अनेक सोसायट्यांचा पुनर्विकास अनेक वर्ष काळ रखडला आहे. या संबंधामध्ये अध्यक्ष महोदय, जागेचा ताबा घेतल्यानंतर प्रत्यक्ष विकासकाने बांधकामास सुरुवात न करणे, करारामधील त्रुटीचा फायदा घेऊन सभासदांना भाडे देणे बंद करणे, करारातील अटी व शर्तीचा भंग होऊन विकासक बदलले, हे जाचक होऊन बसलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे याच्या संबंधामध्ये अशा सगळ्या प्रकारांना ही फसवणूक आहे, दिशाभूल आहे आणि रहिवाशांना अतिशय त्रासदायक आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आणि बाधित लोकांना दिशा देण्यासाठी फसवणूक करणाऱ्या विकासांकरता एक वेगळं असं धोरण शासनाने निर्माण करावा की जेणेकरून ठराविक काळामध्ये त्यांचा इमारतीचा विकास होईल आणि फसवणाऱ्यांवर देखील त्या ठिकाणी धाक बसेल. राऊत साहेब. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने ठाण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची तौबा गर्दी झाली होती. माननीय आदित्यताई तटकरे यांच्या मार्फत ही योजना महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या राबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याने हा 2 दिवसाचं शिबिर ठेवलंय. इथे आम्ही माझ्या माता भगिनींना फॉर्म भरून देण्याची देखील मदत करतोय. त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स पण व्हेरीफाय करतोय आणि ॲपवर अपलोड देखील आम्ही करतोय.
ॲप स्लो झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहेत, पण आम्ही सगळ्यांचे फॉर्म जेवढे आमच्याकडे आज 2 दिवसामध्ये जमा होतील या सगळ्यांचे फॉर्म अपलोड करून त्यांना OTP पुढच्या काही दिवसामध्ये मिळेल आणि कुठलीही माता भगिनी इथनं रिकाम्या हाती जाणार. साहेब, आपण हा जो संपूर्ण ऍप आहे या मी माननीय मंत्री महोदयांशी थेट संपर्क साधला होता. महाराष्ट्रात प्रचंड संख्येने महिलांचे फॉर्म अपलोडेशन चालल्यामुळे ऍप स्लो झालेलं आहे. काही वेळेला पुढे ते सरकत नाहीये. तांत्रिक बाजू सुधारण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करते आणि मला विश्वास आहे की 31 ऑगस्ट पर्यंत जवळजवळ 2.25 कोटीचा आकडा जो महाराष्ट्र शासनाच्या आकड्यानुसार पात्र माता भगिनी होतात या संपूर्ण पूर्ण होतील आणि या सगळ्या माता भगिनींना 1 जुलैपासून म्हणजे जुलै आणि ऑगस्ट देखील 1500 रुपये हे शासनातर्फे मिळतील. प्रथम मी आमच्या ठाण्यातले नेते आमचे नजीम मुल्ला साहेब व आनंद परांजपे साहेब यांचे आभार मानते की सगळ्यात प्रथम त्यांनी शिबिर चालू केलं इथे आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे ना, तो खूपच प्रतिसाद आहे लोकांचा. आणि अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब या लोकांनी अक्षरशः महिलांना एक रक्षाबंधनची भेटच दिलेली आहे. त्यामुळे महिलांचं जे वातावरण आहे एकदम चैतन्यमय वातावरण आहे. त्याच्यामुळे महिला भगिनी सर्व खुश आहेत आणि आम्ही तर 2 दिवस ठेवलं, पण आता महिलांचा प्रतिसाद बघून अजून आम्हाला 3-4 दिवस शिबिर वाढवण्यात येईल असं वाटतं, वाढवावं असं वाटतं. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी गणेश राऊत. ठाणे या शहराबद्दल काय बोलावं आणि काय नको. ठाणे या शहराने मला खूप चांगले मित्र दिले, खूप चांगले गुरु दिले. ठाणे या शहरामध्ये नृत्यासाठी एवढं चांगलं पोषक वातावरण आहे. गडकरी रंगायतन म्हणा, काशीनाथ घाणेकर म्हणा, असे म्हणजे सुसज्ज असे रंगमंच ठाण्यामध्ये उपलब्ध आहेत की जिथे आपण आपली कला प्रेझेंट करू शकतो. आणि ठाण्यात बऱ्याच ठिकाणी नृत्याचे क्लासेस चालून माझ्यासारखे नृत्य दिग्दर्शक त्याच्यावरती गुजराण करत आहेत या ठाणे शहरामुळे. या ठाणे शहरामुळे आज आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला मानानं स्थान दिलं जातं, ते या ठाणे शहरामुळे. ठाणं माझ्याकरता काय, तर ठाणं माझ्याकरता एक माझं मंदिर आहे की ज्या मंदिरात मी गेल्यानंतर मला असं वाटतं की मी सुखी आहे, मी शांत आहे, मला खूप बरं वाटतं ठाणे शहरात आल्यानंतर. की या ठाणे शहरामुळेच आज आम्ही नावारूपाला आहोत आणि या ठाणे शहरानेच आम्हाला आमच्या सर्व गुणदोषांसह आम्हाला सामावून घेतलेलं आहे. म्हणून मला अभिमान आहे माझ्या ठाण्याचा. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.